आपलं गुलाबाचं झाड आहे, लाल कलरचं आहे बघा, किती सुंदर असं छान फुललं आहे आणि त्याला कळ्या पण लागलेल्या आहेत. बघू शकता सगळ्या फांदीला कळ्या आहेत. याच्यावरती पाण्याचा शावर केल्यामुळे बघा किती सुंदर असे हे झाड फुटलेलं आहे आणि त्याला कळ्या पण अशा सुंदर मस्त आहेत. आणि त्याला आत्ताच आपण गांडूळ खत दिलेलं आहे. त्या कळ्या लागायला लागल्यामुळे त्याला खताची गरज पडते, त्याच्यामुळे आपण आता त्याला गांडूळ खत घालून घेतलेलं आहे. सुंदर असं झाड आपलं फुटलेलं आहे. हे गुलाबाचं झाड आपलं छान आहे बघा, किती सुंदर असं फुटलेलं आहे, छान आहे. इकडं जास्वंदाचं आहे, ते सुंदर असा किती कलर छान आहे याचा. आणि कळ्या पण भरपूर आहेत, भरपूर अशा कळ्या आहेत त्या आपल्या जास्वंदाच्या झाडाला. छान असं ते हे वांग्याचं झाड आहे, त्याला आता कळ्या लागायला लागलेल्या आहेत वांग्याच्या झाडाला. आणि इथं मिरचीचं झाड आहे बघा, किती सुंदर असं मिरचीचं झाड फुटलेलं आहे. ह्याच्या मिरच्या भरपूर कळ्या लागल्या होत्या, पण गळून गेल्या कळ्या. ह्या मिरच्या तयार झाल्या नाही आहेत, कळ्या लागलेल्या गळून गेल्या आणि परत आता छान असं सुंदर फुटलेलं आहे. बघू आता मिरच्या लागतात का. आपण ह्याला पण गांडूळ खत दिलेलं आहे. किती सुंदर आहे मिरचीचं झाड आणि वांग्याचं झाड. तर अशी मोठीशी कॅरी बॅग आहे, ह्याच्यात मिरचीची झाडं आहेत बघा. इथं घेवडा पण आहे आणि डाळिंबाच्या झाडावरती घेवड्याचा वेल चढलेला आहे. आणि सुंदर असं बघा, याच्यामध्ये मिरची आहे, चिनी गुलाब आहे, काही सुंदर असे फुलं पण आहेत लागलेले त्याला. आणि घेवड्याचे वेल आहे 2 बघा, किती सुंदर असं. आणि याचं नाव विसरले, गुळवेल. हे गुळवेल बी बघा कसं सुंदर त्याच्यावर घेवड्याच्या वेलावर चढतोय, ते सुंदर असं आलेलं आहे बघा. पांढरं चिनी गुलाब, किती सुंदर असे फुलं आलेले आहे. चिनी गुलाबाला पिवळा आहे, मरून कलरचा आहे, पांढरा आहे. सुंदर असं चिनी गुलाबाला फुलं लागलेलं आहेत. इथं आपला मोगरा पण आहे बघा, किती सुंदर असे फुटून त्याला कळ्या आणि फुलं सुंदर असे आलेले आहेत. आणि चिनी गुलाबचा कलर बघा हा सुंदर किती आहे, व्हाईट आणि पिंक आहे, गुलाबी कलर बघा, किती सुंदर असे फुलं वाटतात त्याचे चिनी गुलाबचे. मस्त वाटते असे कलर, छान आहे कलर. तर आपल्याकडे सीताफळाची झाडं आहेत, त्याला पण सीताफळ असे सुंदर लागायला आले. आणि इथं चांदणीचं फुल किती सुंदर, त्याला कळ्या आणि फुलं छान येत आहेत बघा, किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत. तर एक वांग्याचं झाड आहे आपलं मोठं, हे बघा किती वांगे सुंदर लागलेले आहेत. 2 वांगे आहेत, छान असे 2 वांगे मोठे झालेले आहेत बघा, किती सुंदर आहे. हे वांग्याचं झाड आहे, छान असे त्याला वांगे लागलेले आहेत. हे आपण गांडूळ खत घेतलेलं आहे झाडांना देण्यासाठी. हे खत आपण झाडांना दिलेलं आहे, गांडूळ खत आहे हे. आहे घेवड्याचा वेल आहे, हे लिंबूच्या झाडामध्ये उगवलेला आहे. आणि लिंबू लागायला उन्हाळ्यामध्ये आता ह्याला लिंबू कमी झालेत बघा, नाहीतर याला भरपूर असे लिंबू लागतात. आता पण भरपूर आहे, पण कळ्या लागून खाली पडतात. किती सुंदर असं लिंबूचं झाड आहे, छान असे लिंबू लागतात. आणि त्याच्यावर घेवड्याचा वेल असा पसरलेला आहे, त्याच्यामध्येच उगवलेला आहे. तर काही घेवड्याच्या शेंगा लागलेल्या नाही आहेत, पण वेल खूप मोठा झालेला आहे. बघू आता कधी लागतात ह्याला घेवड्याच्या शेंगा. वेल तर खूप मोठा झालेला आहे लिंबूच्या झाडामध्ये. हे वेल त्याच्यामध्ये उगवल्यामुळं लिंबू लागायला बी कमी झालेले असतील, त्याच्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये 2-2 झाडं असल्यामुळे एक चांगलं येतं, एक असं राहतं. तरी पण लिंबू ह्याला भरपूर आहेत.
आणि इथं आहे मधुकामिनी. आता मधुकामिनी मस्त छान स्प्रेनी पाणी मारल्यामुळे बघा छान असे हिरवेगार झाले आहे आणि त्याला आता फुलं लागायला चालू झालेलं आहे. मधुकामिनीला पण आपण गांडूळ खत देऊन घेतलेला आहे. किती सुंदर असं छान झाड आहे मधुकामिनीचं. इथं एक गुलाबाचं झाड आहे, त्याला पण मस्त छान असं फुटलं आहे आणि कळ्या लागायला चालू आहेत. बघा सुंदर अशी कळी आलेली आहे. 5-6 कळ्या आहेत आपल्या गुलाबाच्या झाडाला. किती सुंदर असं आहे. याला उन्हातच ठेवलेलं आहे आपण. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. बघा याला किती सुंदर असे फुलं लागतात. फुलांचा कलर तर किती सुंदर आहे आणि याच्या कळ्या पण भरपूर आहेत या जास्वंदाच्या झाडाला. बघा किती सुंदर असं जास्वंदाचं झाड आहे. आहे आपला मोगरा, हिरवागार मोगऱ्याचं झाड आहे. आहे डाळिंब, असे डाळिंब आहेत आपल्या झाडाला. हे आपलं पारिजात आहे. बघा आता याला कळ्या किती सुंदर लागलेला आहे आणि फुटलंय पण छान असं मस्त पारिजातचं झाड.